नमस्कार जय निसर्ग मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। हे आज इथे जे पाहताय तुम्ही ते 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमधलं म्हणजेच 4 ते 4.5 वर्षाचं हे आंब्याचं रोप आहे आणि तोतापुरी या जातीचं हे रोप आहे। मित्रांनो, हे आपण या गाडीमध्ये लोड करत आहोत। कोल्हापूरसाठी हे रोप निघालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण दशेरी असेल, तोतापुरी असेल, केशर आंबा असेल, ही सगळी मोठी रोपं आपण लोड करणार आहोत। आणि तशाच पद्धतीने आता आपण दरवेळी जे मशीनच्या साहाय्याने रोपांचं लोडिंग करत असतो तशाच पद्धतीने आता देखील रोपाचं लोडिंग जे आहे ते मशीनच्या साहाय्यानेच चालू आहे। तर पाहूयात आपण कशा पद्धतीने ते लोडिंग होते। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं आत्ताच की हे रोप आपण कशा पद्धतीने गाडीत चढवलेलं आहे। व्यवस्थितरित्या ते गाडीमध्ये चढवून त्याचा आपण व्यवस्थित थप्पी मारत असतो, जेणेकरून ते रोप व्यवस्थित आणि सुरक्षितपणे आपल्या कस्टमरपर्यंत जाऊन पोहोचावं या दृष्टिकोनातून हे असं काम केलं जातं। आणि अशीच आपल्याला तोतापुरीची 2 आणि दशेरी 2, त्याच पद्धतीने केशर आंबा 30 इंच बाय 30 इंचचा 4 या गाडीला लोड करायचा आहे। पुढे पाहूयात आपण कशा पद्धतीने गाडी लोडिंग होती ते। मित्रांनो, आता याच्यामध्ये 2 दशेरी, 2 तोतापुरी, 2 बारमाही अशा आंबे लोडिंग झालेले आहेत। आपण इथं ऑफिस समोर आलेलो आहे केशर आंबा लोडिंग करायचा आहे म्हणून। तुम्ही पाहू शकता 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमधला जवळपास 6 ते 8 इंचापर्यंत ह्याचं हे जे खोड आहे ते खोड आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मजबूत खोड आणि 6 ते 8 इंचाचं हे खोड अशी आपण 4 झाडं या गाडीला लोड करत आहोत। 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमधली हा केशर आंबा लोडिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, याच्यामध्ये 4ही केशर आंबा लोडिंग झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आता पूर्णपणे गाडी लोडिंग झालेली आहे आणि बांधायला देखील सुरुवात केलेली आहे। आता अशा पद्धतीने गाडी आता ही पूर्ण गाडी भरून झालेली आहे। केशर, दशेरी, तोतापुरी, बारमाही सगळे आंबे याच्यामध्ये टाकलेले आहेत। आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने रोपं मिळतात। धन्यवाद।